तर चला नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो तो संभाजीनगर येथे भांगशी माते ते हिंदकेसरी मैदान. तिथं आमचे नेवासा तालुक्यातील सलबतपूरचे गाडा मालक आहेत हिवाळे मामा. आज त्यांची गाडी गटपास झाली, तर चला म्हणलं आज आपण त्यांची मुलाखत घेऊया. नमस्कार मामा. नमस्कार मामा. नमस्कार. काय चालू आहे मग सध्या? सध्या काय आता बैलगाडा शर्यतीचा आनंद घेत आहे. लय लांब आले आज मैदानाला? हा जरा लांबच आलो का, सध्या मैदान नव्हतं आणि आपल्या भागातलं प्रथमच हिंदकेसरी मैदान भरवण्यात आलं भांगशी माता गडाजवळ. तर त्या निमित्ताने म्हटलं चला आपला पण पायरा करू आणि हिंदकेसरीचं काय असतं ते बघावं. या निमित्ताने या मैदानासाठी आम्ही आलो आणि आल्याच्या नंतर इथलं वातावरण खूप छान होतं आणि जो आम्हाला या मैदानात आल्याच्या नंतर असं थोडंफार मनात धाकधूक चालू होती का काय हो आज या ठिकाणी टॉपचे बैल होते आणि टॉपचे बैल असल्यामुळं आपला काय आदत बच्चा तर पुढं काय होतं काय नाही, पण आम्ही नशीब आजमावून या ठिकाणी आलो आणि खरोखर आज आनंद इतका होत आहे की आज आदत बच्च्याने या हिंदकेसरी मैदानामध्ये गटपास केला आणि त्या गटपासचा गुलाल आम्हाला फार महत्त्वाचा होता आणि तो आज आम्हाला गटपासच्या निमित्ताने हिंदकेसरीच्या निमित्ताने आम्हाला मिळाला. पण मैदान ओपनच होतं आणि याला पायरा याला दुशाचा होता. दुशाचा. हा बरं, पण ओपनच्या मैदानात तुम्ही एक दुसऱ्याने का आदत पळाला, एवढी हिंमत केली तुम्ही? बैल पळतो म्हणूनच आम्ही या ओपनच्या मैदानात आम्ही डिरिंग केली आणि आमचा जो पायरावाला आहे अनिस भाई या धानोरेवाली यांनी आम्हाला अनमोल अशी साथ दिली. त्यांचा बैल पण खूप छान पळाला आणि आमचा बैल पण त्यांच्याबरोबर पळाला. या दोन्ही बैलांनी आज आम्हाला दाखवून दिलं की हिंदकेसरी मैदानाचं या ठिकाणी काय असतं हे आज या दोन्ही बैलांनी दाखवून दिलं. बरं, आपला पायरा कसा जुळला बरं? पायरा आमचे मोठे भाऊ संजय हिवाळे यांनी हा पायरा जुळून दिला. हे आपले काजळ्याचे मालक, काजळ्या शेठचे मालक संजय हिवाळे. आज आपला काजळ्या का नाही आणलं बरं तुम्ही? पायरा आपला कॅन्सल झाला त्यामुळं नाही येऊ शकलो आपण. काय टाइम पायरा कॅन्सल झाला का? हो. बरं, मामा मैदानाचं आजचं नियोजन कसं वाटतं बरं तुम्हाला? आजचं नियोजन एकदम परफेक्ट नियोजन वाटतं. परफेक्ट नियोजन. मैदान आवडलं तुम्हाला? एकदम आवडलं, आम्हाला मनापासून आवडलं. तुमची गाडी सुट्टीला जेव्हा खाली चालली होती तेव्हा तुमच्या मागे कोणी जसे मोठे नव्हते, सगळे बारीक पोरं होते तुमच्या मागे, बारीक गँग. आमच्याकडं सुट्टी मेकर हा कुणीच नव्हता, अनुभवी कुणीच नव्हते. हे सगळे शाळेतले लहान लहान मुलं आहेत. हे जे दिसतात ना हे सगळे शाळेतले लहान लहान मुलं आहे आणि यांनी सुट्टी केलेली बैलाची. तर नमस्कार, बघू शकता मित्रांनो, सगळं बारकी गँग आहे आपली आणि यांनी आज सुट्टी केली. एवढ्या मोठ्या मैदानात इथं सगळं टॉपचे बैल होते. यांच्याकडे जे होते दोन्ही जोडी ती आदत होती आणि हे सुद्धा आदतच आहे. बघा आज मिशाने फुटल्या, पण आज टॉपच्या मैदानात यांच्या बैलांनी आज गटपास केला. तर मित्रांनो हे सिंगम बैलाचे छोटे मालक. बाया तुझं नाव काय? साहिल लाजरे शिवाळे. शाळेत कितीला आहे? मी 8वीला. आज शाळा नव्हती काय? नाही, शाळा नव्हती आज. बरं, आजचं इतकं लांबचं मैदानाचं नियोजन तू केलं का? नाही, काकानी केलं. काकाने केलं. बरं, शाळेचा अभ्यास कसा काय तुझा? बरा आहे का? चांगला आहे. हा का? ना आवडता विषय कोणता आहे? बैलगाडा शर्यत. बैलगाडा शर्यत का? आणि आज बैलगाडा शर्यत मध्ये गट पास केला, कसं वाटतंय? खूप आनंद होतोय. सर्व बारीक बारीक सुट्टी मेकर होते, सुट्टी करायला काही भीती वगैरे वाटली नाही का? नाही नाही नाही. नाही. आणि आपले ड्रायव्हर कोण होते गाडीवर? आमचे ते शिरसाळा दांडे ड्रायव्हर होते. आपली गाडी किती वेळ गटात पळाली? 60 मध्ये 5ला. 60 मध्ये 5ला. तर मित्रांनो हे आमचे सलबतपूरचे परसू ड्रायव्हर. घोडा बैलात बिनजोडला 1 नंबर गाड्या आणतात, पण ते गटपासला कधी गाड्या आणत नाही. काय परसू ड्रायव्हर, तुम्ही बिनजोडला आणता गाड्या पण मग गटपासला का आणत नाही? नाही आणत, तिकडे घोडाबाईला तर जास्त गाड्या आणतो, इकडे बिनजोडला नाही. इकडं 3 फेऱ्याच्या मैदानात नाही आणि. काय झालं, भीती वाटते काय? नाही, भीतीचं नाही विषय, पण नाही आणि राहते ड्रायव्हर सारे. हा का? मग तुम्हाला बिनजोडची जादा आवड आहे. हा, तुमचं पण वासर होतं ना आज? होता ना. झालं गटपास? हा, झालं ना. हा का? किती होता गट आपला? आपला 64 मध्ये 5ला पडली. 65ला का? चला, तुमचं अभिनंदन गटपास झाल्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार मामा. नमस्कार. काय चालू आहे मग सध्या? सध्या काय बस हेच हा का? बैलगाडी आपला शर्यत.
आपला परिचय द्या बरं प्रेक्षकांना एकदा. आम्ही आणि सय्यद यू दानोरा और गिरनेर तांडा. हा पायरा तुम्ही जुळवला का? हा पायरा तुम्ही जुळवला का? हा मी जोडवला. आणि हा कोण आहे? ह्या वासरात नाव काय आपल्या? चिक्या चिक्या नाव याचं. हे जमील भाई और सलमान भाई यांचा चिक्या ठीक आहे त्यांचं. गिरनेर तांडा. बरोबर. आणि ओपनच्या आमचे मित्र पेंटर सलबतपूरकर ओके. यांचा दोन्हीचा बी पायरा मी जुळीला. हां आणि म्हणलं बघा चला दोघं बी हे या हिशोबाने आता लय दिवसाचं थोडंसं गुलाला मुकलेले होते हो. पण देवाने आता हे केलं तर वर्षाची मर्जी आहे हो. त्या हिशोबाने आता ते गुलाला एकदम आनंद सारी टीम एकदम व्यवस्थित आहे हो. आमची गुलालासाठी टीम थोडीशी जरा अधुरीच होती. पण वर्षाची कृपा असं त्याच्या तुमचं आमचं काही चालत नाही. त्याची मर्जी बिगर काहीच नाही. स्टार चांगले असले नशिबात असलं गुलाल तर भेटणार. संघर्ष लई सबून चालत गुलालासाठी. हिंद केसरीचा मान गट पास होणं हे सोपं नाही हो. चिल्ले पिल्ल्याने गट पास केला इथं ओपनच्या मैदानात. ओपनच्या मैदानात आदत दुसरीची गाडी पळवणे म्हणजे खूप मोठी डेअरिंग. आदत दुसऱ्याची गाडी. म्हणजे दातावर काय नसतं, फक्त बैल पळायला पाहिजे. काय बैल वाटतं? पळाला पाहिजे. आणि बैल ड्रायव्हर बी होते आमचे मिस्त्री भेंडाळेवाले. एकदम जबरदस्त गाडी चालवली त्यांनी बी. आणि साऱ्याचा होता सुलतान ग्रुपचा यांचा एकदम संघर्ष होता. आमचे मित्र आहे गाववालेच आहे तसे. पण सध्या आता सलबतपूरला गेलेले आले मोका हिवाळे पेंटर त्यांचं बी एकदम आनंदाचा गुलाल आहे आता. हा आमचं दोघांनी ऐकलं ना दोघांची सोयरिंग जोडून आली आणि व्यवस्थित भाऊच म्हणलं तरी चालन. हा गावचे हा ते काय सारी टीम आहे आमची पूर्ण मात्र मित्र परिवार. हा सगळ्या जीवा भावाची मिळाली एकजुटीने सर्वांनी मेहनत घेतली. इथलं काही वायदी नाही काय नाही फक्त मित्रप्रेम आणि एक शेतकरी वर्ग. एक प्रेमाचे संबंध म्हणून आम्ही एकमेकाला बैल दिला आणि ते प्रेमाचा फळ इथून पुढे असं टिकून राहावं असे आमची इच्छा आहे. तर नमस्कार भाई, तुझं नाव काय आहे सांगायचं? करण गणेश राठोड गिरनेरा तांडा. बरं. ते आपलं मला असं कळलं का खूप वर्ष संघर्ष चालू होता तुमचा गुलालासाठी. हो 1 वर्ष झालं की संघर्ष करत होतो आणि गावामधले लोक पण देत नव्हते बैल कोणाला. तर आज करून दाखवलं आम्ही. ते पण ओपनच्या मैदानात आदत घेऊन. हो आणि तो पण हिंद केसरी मैदानमध्ये. हां कसं वाटतंय मग आज? आता लय बरं वाटतंय आणि लोकांना पण कळालं की आता आमच्याकडे पण बैल आहे. लोक असेच गेले बगर गुलालाचे. हां कसं पण गरीबाला कोणी बैल देत नाही, वाईट द्यायला आपल्या पुरत नाही. बरोबर. तर मित्रांनो हे चिक्याचे मालक. तर आपलं एकदा परिचय संपूर्ण. नमस्कार मित्रांनो, मी सलमान शेख गिरनेर तांडा. मित्रांनो आम्ही बैलगाड्या शर्यतमध्ये खूप संघर्ष केला आहे. 1 वर्षापासून आम्हाला गटाला पण सुद्धा गुलाल भेटत नाही होतं आणि एवढा आमचा संघर्ष चालला होता. पण आज आमच्या चिलीपिलीने एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आम्हाला गट पास करून दिला आणि गुलालाचा आनंद दिला. तो पण हिंद केसरीमध्ये गुलालाचा गट पास भेटला आम्हाला. बरं. आपला हा चिक्या खरेदी कुठून केली आहे का घरचा आहे आपला? हा खरेदी घरचाच आहे म्हणजे भावाचा होता. मी घेतला स्वतः आणि सोबत जमील भैया शेख या हे पण आहे माझ्यासोबत पार्टनरमध्ये. म्हणजे तुम्ही स्वतः घडवला हा? हा स्वतः गडाला. हे आमच्या बैलासाठी सुलतान नावाचा एक बैल आहे त्याच्यासाठी आम्ही घेतला होता. पण सुलतानचा पैरा झाला म्हणून आम्ही या मामाने आम्हाला एका शब्दावर बैल दिला आणि अनिस भाईने परफेक्ट नियोजन लावून दिला. त्याच्यामुळे आज हे गुलाल आम्हाला भेटला आहे. चालेल. तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आज तुमची गाडी गोलात राहू हीच तुम्हाला सदिच्छा भेट. थँक्यू धन्यवाद.